Hello, good morning students. Today we are going to take a revision of another grammar topic, degree of comparison. मित्रांनो, तुम्ही 10वी पर्यंत चेंज द डिग्री हा टॉपिक शिकला असते. नक्कीच मला खात्री आहे डिग्री चेंज कशी करायची, डिग्रीचे प्रकार कोणते हे तुम्हाला माहीत आहे. आपण फक्त आता त्याची रिव्हिजन घेणार आहोत. चला तर मग आपण बघूया पुढील सेंटेन्सेस. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द फर्स्ट वन इज विजय इज अ टॉल बॉय. सेकंड वन, पंकज इज टॉलर दॅन विजय. अँड थर्ड वन, राहुल इज द टॉलेस्ट ऑफ ऑल बॉईज. पहिल्या सेंटेन्समध्ये टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये त्या टॉलला डबल एल म्हणजे ER आणि दॅन लागलेला आहे, टॉलर दॅन. आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये त्या टॉलचं द टॉलेस्ट असं रूप झालेलं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स मध्ये विजयच्या अंगी जो गुण आहे तो दाखवलेला आहे, पण त्याची फक्त पोझिशन दाखवलेली आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये पंकज आणि विजय या दोघांमध्ये असलेली जी उंची आहे, दोघांची उंची, त्याची कंपॅरिझन केलेली आहे टॉलर दॅन असा शब्दप्रयोग वापरून. तिसऱ्या सेंटेन्समध्ये राहुलच्या अंगी जो गुण आहे म्हणजे उंचपणा जो आहे तो इतर सर्व मुलांपेक्षा जास्त आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये गुण कमी आहे किंवा जास्त आहे हे सांगितलेले नाही, फक्त त्याची पोझिशन सांगितलेली आहे. म्हणून ते सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये पंकज आणि विजय या दोघांच्या अंगी असलेला जो गुण आहे उंचपणाचा, त्याची कंपॅरिझन केलेली आहे आणि म्हणून हे सेंटेन्स कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. तिसऱ्या सेंटेन्समध्ये राहुलच्या अंगी असलेला जो उंचपणा आहे तो इतर सर्व मुलांपेक्षा जास्त आहे, सर्वात सुपर आहे आणि म्हणून ते सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. आता पुढचे सेंटेन्सेस बघा. त्याच्या आधी आपण पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे जे 3 प्रकार आहेत, काही शब्द, महत्त्वाचे शब्द बघणार आहोत. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. वी आर गोइंग टू टेक ओनली रिव्हिजन ऑफ दीज वर्ड्स. वी हॅव ऑलरेडी लर्न दीज वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, क्लेवर, कंपॅरेटिव्ह डिग्री क्लेवरर अँड सुपरलेटिव्ह डिग्री क्लेवरेस्ट. हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. वाईज, वायझर, wisest. Again some words: big, bigger, biggest. Fat, fatter, fattest. Good, better, best. Bad, worse, worst. Many, more, most. Much, more, most. Little, less, least. Far, farther, farthest. Now the last type,
beautiful, more beautiful, most beautiful, qualified, more qualified, most qualified, honest, more honest, most honest. Now look at the following sentences. Mumbai is the biggest city in Maharashtra. No other city in Maharashtra is as big as Mumbai, and Mumbai is bigger than any other city in Maharashtra. In the first sentence, the adjective biggest is used, so it is in superlative form. The sentence is in superlative degree. In the second sentence, the adjective big is used in the first form, that is positive form, so the sentence is in the positive degree. And in the third sentence, the adjective is used in er plus than form, that is in comparative form, so the sentence is in the comparative degree. Again, in the positive degree, the sentence begins with no other, and in comparative, any other is used. Look at next type. Sumit is one of the cleverest boys in the class. Very few boys in the class are as clever as Sumit, and Sumit is cleverer than most other boys in the class. फर्स्ट सेंटेन्स मध्ये द क्लेवरेस्ट असा शब्दप्रयोग केलेला आहे, म्हणजेच ते सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये ॲज क्लेवर ॲज असा शब्दप्रयोग केलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे. आणि तिसऱ्या सेंटेन्स मध्ये क्लेवरर दॅन म्हणजे ER आणि दॅन वापरलेला आहे, ते सेंटेन्स कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आहे. परत सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये इथं वन ऑफ ची रचना केलेली आहे. पॉझिटिव्ह मध्ये व्हेरी फ्यू वापरलेला आहे आणि कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह मध्ये कंपॅरेटिव्ह मध्ये मोस्ट अदर असे शब्दप्रयोग केलेले आहे. पहिलं सेंटेन्स सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये, दुसरं पॉझिटिव्ह मध्ये आणि तिसरं कंपॅरेटिव्ह मध्ये आहे. आता तिसरा प्रकार बघा. लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड. साऊंड डज नॉट ट्रॅव्हल ॲज फास्ट ॲज लाईट. इथं दोनच सेंटेन्सेस आहेत. पहिल्या सेंटेन्समध्ये फास्टर दॅन म्हणजे फास्ट या विशेषणाला ER आणि दॅन लावलेला आहे, ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये ॲज फास्ट ॲज म्हणजे फास्ट या ॲडजेक्टिव्हचं पॉझिटिव्ह फॉर्म आहे. नंतर सुरुवातीला पहिल्या सेंटेन्समध्ये लाईट आणि साऊंड या दोघांमध्ये इथे कंपॅरिझन आहे. त्याचं पॉझिटिव्ह करताना सुरुवातीला साऊंड शब्द आला आणि लाईट शब्द शेवटी गेला. याचं नो सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ सच सेंटेन्स बिकॉज इट हॅज इक्वल कंपॅरिझन. बघा, ह्या सेंटेन्सचं कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह झालं, सुपरलेटिव्ह का होत नाही? कारण इथं सारखी तुलना आहे, दोन सारख्या गटांमध्ये तुलना आहे. तेव्हा when two objects of equal comparison is used, when two objects of equal power, equal factor are used, that time there is no superlative degree. इथं लाईट आणि साऊंड या दोघांमध्येच कंपॅरिझन आहे, म्हणून तो कमी किंवा जास्त आहे, सुपर नाही.
लाईट साऊंडपेक्षा जास्त वेगाने धावतो, म्हणजे साऊंड हा लाईट इतक्या वेगाने धावत नाही. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह याच्यामध्ये 3 टाईप आहेत. आता पहिला टाईप आपण बघणार आहोत. पॉझिटिव्हमध्ये नो अदर, ॲज ॲज, सो ॲज सारखे शब्द असतात. कंपॅरेटिव्हमध्ये ER दॅन किंवा मोर दॅन आणि एनी अदर शब्द असतात. आणि सुपरलेटिव्हमध्ये द, EST, इथे EST म्हणजे ॲडजेक्टिव्हला, किंवा द मोस्ट नंतर EST. हा ए टाईप झाला. आता पुढचा टाईप बघूया. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये व्हेरी फ्यू नंतर ॲज ॲज, सो ॲज. कंपॅरेटिव्हमध्ये ER दॅन, मोर दॅन आणि मोस्ट अदर शब्द असतो. सुपरलेटिव्हमध्ये कधी मोस्ट अदर असतं इथं कंपॅरेटिव्हमध्ये, किंवा फ्यू अदर पण असतो, सम अदर्स पण असू शकतो. सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द EST किंवा वन ऑफ द मोस्ट हा झाला टाईप बी. आता पुढचा टाईप आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, ट्रेन रन्स फास्टर दॅन बस आणि बस डज नॉट रन ॲज फास्ट ॲज ट्रेन. इथं ट्रेन हा सब्जेक्ट आहे, तर बस हे ऑब्जेक्ट आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं आणि सब्जेक्ट शेवटी गेला. अजून फरक काय झाला? फास्टर दॅन होतं, म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये होतं हे सेंटेन्स, ते ॲज फास्ट ॲजमध्ये आलं. नंतर इथं डज नॉट, ऑक्झिलरी व्हर्ब आणि नॉट आलं. हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे डज, नंतर नॉट आलं. पहिलं सेंटेन्स हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, फास्टर आणि दॅन. दुसरं सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. याचं सुपरलेटिव्ह होणार नाही, कारण ट्रेन आणि बस या 2 सारख्या ऑब्जेक्टमध्ये कंपॅरिझन आहे. त्याच्यामध्ये सुपर कोणीच नाही किंवा हायेस्ट क्वालिटी कोणाचीच नाही. म्हणून हा टाईप सी झाला. हे काही ॲडजेक्टिव्ज आहेत बघा. हॅपी, हॅपियर, द हॅपीएस्ट, गुड, बेटर, द बेस्ट, युजफुल, मोर युजफुल, द मोस्ट युजफुल, यंग, यंगर, द यंगेस्ट, स्वीट, स्वीटर, द स्वीटेस्ट, हॉट, हॉटर, द हॉटेस्ट. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे ॲडजेक्टिव्ज आणि त्यांचे कंपॅरिझन शिकलो. हे काही अजून ॲडजेक्टिव्ज आहेत ते बघा. क्लीन, क्लीनर, क्लीनेस्ट, इझी, इझियर, इझिएस्ट, फॅट, फॅटर, फॅटेस्ट, फ्लॅट, फ्लॅटर, फ्लॅटेस्ट, हेवी, हेवियर, हेविएस्ट, हॉट, हॉटर, हॉटेस्ट, नॅरो, नॅरोअर, नॅरोएस्ट, noisy, noisier, noisiest, simple, simpler, simplest, thin, thinner, thinnest, wet, wetter, wettest, long, longer, longest. Have a nice